सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी चढे अभिमान, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपणात जात, 20 वर्ष तारुण्यात जात, मग आपण परमार्थ करत नाही. मग 30 वर्ष होती, दारी कुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाले की प्रपंच मागे लागतो आणि प्रपंचामध्ये गुंतलो की मग आपण परमार्थ करत नाही. मग 40 वर्ष झाले, डोळा 40 आली, नेत्रास भुरळ पडली, न येता दिसे जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाले की डोळ्याने सुद्धा काही दिसत नाही, असंच आयुष्य निघून जात. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झाले की दात हलायला लागतात, केस सुद्धा पांढरे होतात, आणि तरी आपण परमार्थ करत नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की आता तरी सावध व्हा. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी, वस वस लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 60 वय झालं की काहीही समजत नाही. असंच एक आजोबा माझ्याकडे आले आणि म्हणाले, ताई तुमचं लग्न झालं का? म्हणलं नाही बाबा, अजून काही माझं लग्न झालं नाही. मग बाबा म्हणाले, तुमचं लग्न झालं नाही, मग तुम्हाला काही मुलं बाळ समजतंय सर्वांना? याला म्हणायचं 60ची बुद्धी नाठी. 60 वर्ष झाले की 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण. एकदा का 70 वर्षाचे झालो मग आपल्याला बसवतही नाही, आणि बसलो तर लवकर उठवतही नाही. मग 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होय कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. एकदा का 80 वर्ष झाले की मग आपल्या कुठल्याही कामात आपल्याला यश मिळत नाही. मग वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्ष झाली की मग आपल्याला बोलता सुद्धा येत नाही. मग आपली सून म्हणते की आता यांच्यात राहायचं नाही, तरी देखील आपण सावध होत नाही. परंतु शेवटी रामदास स्वामी म्हणतात, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. 100 वर्ष झाली परंतु आपण नामस्मरण केलं नाही. जसं आलो तसंच गेलो, आपल्या जीवनाचं काहीही सार्थक झालं नाही. असं आपलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. आपण जन्माला आलो देखील आणि गेलो देखील, तरीही नामस्मरण केलं नाही. परंतु तुकोबराय मनाला उपदेश करून सांगतात की या संसार रूपी माया